हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एसपीज इंग्लिश वर्ल्ड यूट्यूब चॅनल. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तुझी बोटे ओली आहेत का? एखाद्याची बोटं ओली असतील तर आपण विचारतो की तुझी बोटे ओली आहेत का? तर इंग्लिशमध्ये कसं विचारायचं आहे? आर युअर फिंगर्स वेट? आर युअर फिंगर्स वेट? WET वेट मीन्स ओले किंवा ओली. आर युअर फिंगर्स वेट? तुझी बोटे ओली आहेत का? देन नेक्स्ट, तुझी बोटे तेलकट आहेत का? आर युअर फिंगर्स ऑइली? तुझी बोटे ओली आहेत का? आर युअर फिंगर्स वेट? तुझी बोटे तेलकट आहेत का? आर युअर फिंगर्स ऑइली? नेक्स्ट सेंटेन्स, तो जे बोलतो ते करतो. तो जे बोलतो ते करतो. हे कसं बोलायचं आहे? ही डज व्हॉट ही सेज. ही डज व्हॉट ही सेज. तो जे बोलतो ते करतो. देन नेक्स्ट, तिथे कोण कोण आहेत किंवा तिकडे कोण कोण आहेत? तर हे सेंटेन्स कसं बोलायचं आहे बघा. हु ऑल आर देअर? हु ऑल आर देअर मीन्स तिथे कोण कोण आहेत किंवा तिकडे कोण कोण आहेत. आता हु मीन्स कोण, तर इथं कोण कोण असं डबल आले म्हणून असं नाही विचारायचं की हु आर देअर. हे सेंटेन्स असं विचारायचं आहे, हु ऑल आर देअर. तिथे कोण कोण आहेत किंवा तिकडे कोण कोण आहेत. हु ऑल आर देअर. जर तुम्हाला असं बोलायचं आहे तिथे कोण कोण होते, तिथे कोण कोण होते, तेव्हा तुम्ही कसं विचारणार आहात? हु ऑल वर देअर? हु ऑल वर देअर मीन्स तिथे कोण कोण होते. आर मीन्स आहेत, वर मीन्स होते. जेव्हा विचारायचं असेल तिथे कोण कोण आहेत, हु ऑल आर देअर, देन तिथे कोण कोण होते असं विचारायचं असेल तेव्हा हु ऑल वर देअर. आज तू खूप शांत दिसत आहेस. काय झालं? एखादी व्यक्ती खूप शांत दिसत असेल तर आपण सहज विचारतो की आज तू खूप शांत दिसतोयस, काय झालं? तर इंग्लिशमध्ये विचारा, यू सीम व्हेरी क्वाइट टुडे, व्हॉट हॅपन्ड? You seem very quiet today. What happened? आज तू खूप शांत दिसत आहेस. काय झालं? You seem very quiet today. What happened? Seem means दिसतोयस म्हणजे दिसतोयस म्हणजे की आपल्याला असं वाटतंय की तो शांत आहे. वाटणे मीन्स सेम. थँक्स फॉर वॉचिंग.